सध्या जो तो आपल्या मुलांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतोय आणि या कॉन्व्हेंट शाळांच्या जमान्यात बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातल्या मंगळूर नवघरे भागात पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत टाकतायत। या शाळेनं असा काय चमत्कार केला आहे की इथले शिक्षक थेट कॉन्व्हेंटला चॅलेंज देत आहेत। बंद पडणाऱ्या मराठी शाळांसाठी संजीवनी ठरलेल्या या शाळेविषयी झी 24 तासचा हा खास रिपोर्ट। चॅलेंज करतो की वर्ग पहिलीच्या मुलांचं आणि इतर ज्या मोठ्या कॉन्व्हेंट असतील त्यांच्या पहिलीच्या मुलांचा समोरासमोर सामना जरी केला तरी आमची मुलं गुणवत्तेच्या बाबतीत त्या कॉन्व्हेंटला भारी भरतील। आमचा झेडपीचा पोरगा हरला तर सांगाल ते बक्षीस। हे ऐकून तुम्हाला वाटेल की ही एखादी पैज लागली आहे, पण तसं नाहीये। हे थेट आणि खुलं आव्हान आहे बुलढाण्यातल्या चिखलीतल्या मंगरूळ नवघरे गावातल्या जिल्हा परिषद शाळेच्या गुरुजींचं। ही शाळा जिल्हा परिषदेची असली तरी इथली प्रत्येक भिंत ज्ञानात भर घालणारी आहे। माहिती आणि चित्र रेखाटलेल्या भिंती विद्यार्थ्यांशी बोलतात। बरं, शाळेत काळा फळा नाहीये बरं का, तर आधुनिक इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे। त्यातून शिकवलं जात असल्यानं पहिली दुसरीचे चिमुकले कॅमेऱ्यासमोर एवढ्या आत्मविश्वासानं बोलतात की भले भले थक्क होतात। विद्यार्थ्यांचा हाच वाढलेला आत्मविश्वास पाहून पालकांनीही शिक्षकांवर डोळे झाकून विश्वास ठेवलाय। यातून इंग्रजी शाळांपेक्षा आमचीच मुलं हुशार असं मुख्याध्यापक अभिमानानं सांगतात। मुख्याध्यापक म्हणून या जिल्हा परिषद शाळा मंगरूळ नवघरे यांच्या वतीनं चॅलेंज करतो की वर्ग पहिलीच्या मुलांचं आणि इतर ज्या मोठ्या कॉन्व्हेंट असतील त्यांच्या पहिलीच्या मुलांचा समोरासमोर सामना जरी केला तरी आमची मुलं गुणवत्तेच्या बाबतीत त्या कॉन्व्हेंटला भारी भरतील आणि जर आम्ही हारलो तर आम्ही जी म्हणू ती त्या ठिकाणी हार मान्य करू। आम्ही फक्त भौतिक सुविधा या ठिकाणी बदलल्या नाहीत तर गुणवत्तेच्या बाबतीत सगळ्या वर्गांची गुणवत्ता सुद्धा या ठिकाणी बदललेली आहे। सर्वसामान्य गावकऱ्यांना आपली लेकरं मोठ्या शाळांमध्ये टाकणं परवडत नाही, म्हणून या गावकऱ्यांनी लोकसहभागातून तब्बल 7 लाखांचा निधी गोळा केला आणि आपली जिल्हा परिषदेची मराठी शाळाच सर्वच बाबतीत कशी सरस राहील यासाठी प्रयत्न केले आणि एकाच वर्षात शाळेची पटसंख्या 63 वरून थेट 173 वर पोहोचली। गुणवत्तापूर्ण शिक्षण हे केवळ जिल्हा परिषदेच्या शाळेतच मिळतं, म्हणून मुलाला याच शाळेत टाकलं असं पालकही सांगू लागले। सध्या असं युग जे ते कॉन्व्हेंटवर चालू आहे, पण कॉन्व्हेंटला जे शैक्षणिक गुणवत्ता आहे ती गुणवत्ता तिथे भेटत नाही आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये जी गुणवत्ता आहे शैक्षणिक गुणवत्ता ती आपल्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये भेटते। मी स्वतः पण एक प्राध्यापक माणूस आहे, म्हणजे MSc PhD झालेला आहे, त्याच्यामुळे मला ती गुणवत्ता कुठे आहे हे मला पहिलेच माहिती आहे। त्याच्यामुळे मी माझा मुलगा जिल्हा परिषदला टाकलेला आहे। म्हणजे तुम्हाला खात्री आहे की जिल्हा परिषदेमध्ये चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्याला जिल्हा परिषदमध्येच भेटेल। एक तर आम्ही आता शेतकरी वर्ग आहे, शेतकरी वर्ग असल्यामुळं बाहेरच्या समजा ते पैसे द्यायला आम्हाला नाही परवडत। इतकं साधं आणि सिंपल राज्य सरकारच्या अशा या शाळा शिक्षक पण असे उत्तम पद्धतीनं काम करत आहे इथं, त्यामुळे जिल्हा परिषद शाळा आम्हाला आवडते। इयत्ता पहिलीपासूनच मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो। जगातले देश असो वा देशातल्या राज्यांच्या राजधानी मुलांना सर्वच मुखोद्गत आहे। एकीकडे राज्यातील इतर मराठी शाळांची खस्ता हालत आहे आणि दुसरीकडे बुलढाण्याची ही मराठी शाळा एक नवा आदर्श निर्माण करून देते। पहिल्या वर्गाचा एक सुंदर असा उपक्रम आमचा जो आहे तो म्हणजे हे मुलं जगातील कोणत्या देशाची राजधानी 1 सेकंदाच्या आत सांगतात। याचा एक छोटासा आपण डेमो घेऊया। चला, रेडी बाळांनो? अफगाणिस्तान, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जपान, नेपाळ, राज्यांच्या सुद्धा अगदी केंद्रशासित प्रदेशांच्या सुद्धा सगळ्यांच्या राजधान्या टोटल पाठ होऊन जाऊ द्या। ओके, जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश,
घोषणापत्र असणारी जिल्हा परिषदेची शाळेनं काच टाकल्यानंतर नुसतंच बिल्डिंग बदलले नाही किंवा नुसतंच या फळ्याच्या ऐवजी इंटरॅक्टिव्ह पॅनल आलेलं नाही, तर या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुद्धा वाढलेली दिसून येते. 90 ते 95% विद्यार्थी अगदी जोशात फुल कॉन्फिडन्समध्ये उत्तरे देत आहेत. कमालीचं आहे का कोणती अशी शाळा किंवा कोणतं असं कॉन्व्हेंट की या जिल्हा परिषदेच्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना चॅलेंज देऊ शकेल? सरांच्या म्हणण्याप्रमाणे असेल तर जरूर कळवा. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण समी, मयूर निकम, झी मीडिया, मंगरुळ नवघरे, बुलढाणा.